तुम्ही सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध आहात. तर तुमचा तो एक्सपिरियन्स कसा आहे? आणि पैसे कमवणं हे प्रत्येक आर्टिस्टचं मोटिव्ह आहेच, जसं माझं पण आहे. पण मला सॅटिस्फॅक्शन जास्त इम्पॉर्टंट वाटतं. पेच्या संदर्भात एकदा मला प्रॉब्लेम झालेला आहे. एका आर्टिस्टने मला पे नाही केलेलं आहे. आर्टिस्ट म्हणून प्रोफेशनल मी आहे हे सांगून नाही. तुमचे काय चार्जेस आहेत? पण मला असं वाटतं की कलर करेक्शन आणि ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही म्हणालात की प्रत्येकाचा स्किन टोन वेगळा असतो. मग प्रत्येकाच्या स्किन टोन प्रमाणे कसा मेकअप केला जातो? मी सरळ सांगायचे मी अर्धी भाकरी घेईन, पण मला चांगल्या ते प्रॉडक्ट घ्यायचे. तुमची जे कोणाचीही जेव्हा आपण ट्रायल घेतो ही का घेतो? आयत्या वेळी कुठलंही अननोन वेलकम नको. नमस्कार. मी निलेश परब गप्पा-टप्पाच्या नवीन भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे जिच्या हातामध्ये सौंदर्याची जादू आहे. ही आहे सुप्रसिद्ध सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आणि प्रवरा मेकअप स्टुडिओ अँड सलूनची संस्थापक. तिचं नाव आहे रिया पांचाळ. नमस्कार मॅडम. नमस्कार निलेश. तुमचं या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. हो, थँक यू सो मच. तुमचं या प्रवरा मेकअप स्टुडिओ अँड सलूनची सुरुवात कशी झाली? प्रवरा मेकअप सलून आणि स्टुडिओ हं. याचं कॉम्बिनेशन करायचं एकच मनात होतं, की कुठल्याही प्रकारे मला एक प्रोफेशनल स्केलवर वर्क करायचंच होतं हं. आणि जे आपण करतो आहोत, म्हणजे ते एक इंडस्ट्री लेव्हलला आपण करतो आहोत. पण त्याच्यामध्ये आणि प्रोफेशनल जे आपण वर्कआउट करतोय सध्या, म्हणजे प्रवराच्या माध्यम थ्रू याच्यामध्ये आपण सलून, स्टुडिओ आणि आपण इंटरनल मेकअप जे आपल्याला रेग्युलर लाईफमध्ये आपल्याला पाहिजे आहेत, हं. ते मेकअप तुम्हाला इथे मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, की कॉम्बिनेशन वाईज म्हणजे आपल्याला तिथे स्किन सर्व्हिस, हेअर सर्व्हिस आणि मेकअप सर्व्हिस पण आहेतच. ओके. आणि ह्याची म्हणजे एक म्हणतात ना, मुहूर्तमेढ एक तेव्हा गाठली गेली, जेव्हा मी मेकअप इंडस्ट्रीमध्ये जवळ-जवळ माझा 17 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ओके. या एक्सपिरियन्समध्ये मला असं आढळलं, की आपल्याला आपण मेकअप करतोय, छान सगळं करतो आहोत. पण त्याची स्किन केअरचं काहीच काळजी नाही घेत आहेत बरोबर. किंवा काही सलॉन्स फक्त करायचं म्हणून करायचं फेशियल त्यांना सजेस्ट करतात. बेस्ट त्यांच्या स्किनसाठी काय छान आहे, हे कोण बघत नाही. तर माझं तेच एक महत्त्वाचं होतं, की जर आपण प्रॉडक्ट चांगले दिले, तर हं. स्किन केअर ऑफकोर्स चांगलं होणार. बरोबर. हेअर केअर प्रॉडक्ट चांगले दिले, तर हेअर पण छान होतील. आणि फायनली माझा जे मोटिव्ह आहे, जे प्रवरा सलूनचं, म्हणजे जिथे स्टुडिओ पण आहे. तर ते स्टुडिओमध्ये मेकअप करून त्या लेडी अतिशय सुंदर दिसतील आणि गोड पण दिसतील. तुमच्या या सलूनमध्ये कोणते-कोणते सर्व्हिसेस तुम्ही देता? सलूनमध्ये आपल्या सर्व्हिसेस फर्स्ट तर ऑफ ऑल याचं मेकअपचं तर आहेच. हं. पण ॲडव्हान्स मेकअप, नॅचरल मेकअपपासून सगळे मेकअप आपण करतो. जो फोटोशूट्स किंवा इंडस्ट्रीमध्ये असतात, ते सगळे मेकअप आपल्याला इथे मिळतातच. ओके. पण प्लस इथे एक बेनिफिट आहे, की तुम्हाला स्किन केअरमध्ये ॲडव्हान्स ट्रीटमेंट पण मिळतात. तसंच हेअर केअरमध्ये तुम्हाला ॲडव्हान्स ट्रीटमेंट मिळते. हं, हं. आणि इथे आपल्या इथे बरेचसे सेलिब्रिटीज, एक्ट्रेस वगैरे येऊन गेलेले आहेत. अच्छा. आणि मला वाटतं माझ्या ज्या लाडक्या मुली ज्या म्हणजे म्हणतात ना, की मी त्यांना मेकअप केलाय त्यांच्या वेडिंग डेला स्पेशल, त्या तर येतातच कंटिन्यू. एकदा सर्व्हिस तुम्हाला आवडली तर त्या नेक्स्ट टाईम येणारच आहेत. बरोबर. असं. तुम्ही सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध आहात. तर तुमचा तो एक्सपिरियन्स कसा आहे? आणि कोणत्या सेलिब्रिटीसोबत मेकअप करतानाचा म्हणजे तुम्हाला जास्त मजा आली? सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट हे माझं नाव आहे. पण हे ॲक्चुअली बरेच सेलिब्रिटी सोबत काम केल्यामुळे मला टॅग लागलेला आहे. प्रोफेशनल तेव्हाच व्यक्ती होते, की जेव्हा तुम्ही प्रोफेशनल तुमचं कामाचं दुसरं तुमचं दुसरे म्हणजे कोणतीही व्यक्ती किंवा तुमच्यासोबत ज्यांनी काम केलेलं आहे, ते ॲप्रिशिएट करतील तुमच्या बरोबर, कामाला. बरोबर.
तेव्हा ते प्रोफेशनल होऊन हं, जातं. हं. मला असं वाटतं, की इतके वर्ष काम केलं आहे आर्टिस्टसोबत, ते प्रोफेशनलिझम अंगी गुण आले. त्याच्यामुळे कदाचित सगळ्यांनी प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून नाव ठेवलं आहे. पण मला असं वाटतं, की कलर करेक्शन आणि ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ज्याच्यावर पास होणं खूप महत्त्वाचं असतं. बरोबर. नुसतं आर्टिस्ट म्हणून प्रोफेशनल मी आहे हे सांगून नाही. कलर करेक्शन सगळ्यांना जुळलं ना, की सगळं जुळतं. तर त्याच्यामुळे आर्टिस्टसोबत काम करताना त्यांना तो गुणधर्म माझा खूप आवडतो. हं, मी हं. कलर करेक्शन परफेक्ट जुळवून आणते आणि दिलेल्या टाईममध्ये आपण काम करून देणं महत्त्वाचं असतं. सेलिब्रिटी म्हटलं तर खूप जणांसोबत काम केलेलं आहे आणि प्रत्येक जण माझ्यासाठी एंजल्सच आहेत त्या किंवा मेल ॲक्टर सोबत पण काम केले आहे. लेटेस्ट मी काम केलं आहे ते योगिता चव्हाण आणि वैशाली माळी यांच्यासोबत. ओके. हे जस्ट एक 3 डेज आधीच केलं आहे. हं, हं. तर त्याचं पण आता पब्लिश होईलच लवकरच ते पण काम. ओके. अ, आणि वैशाली ताई तर खूपच ग्रेट पर्सनॅलिटी म्हणजे त्या ग्रेट सिंगर आहेत आणि खरंच मस्त पण आहेत. आणि वैशाली ताईंसोबत म्हणजे त्यांच्या अल्बममध्येच योगिता मॅडम पण आहेत आणि योगिता मॅमने त्याच्यामध्ये पण खूप छान काम केलंय. हं, हं. आता आपण बघूया तो मेकअप कसा येतो आणि नेक्स्ट लेव्हलला कसं काम अजून होतंय. अच्छा. आणि इतर कोणाबरोबर काम केलंय तर जेनिफर विंगेट, हुमा कुरेशी, प्राजक्ता माळी, परत नम्रता आवते, सोनाली कुलकर्णी, सोनाली खरे, मीरा जोशी, अदिती सारंगधर, अशोक सराफ यांच्यासोबत पण काम करण्याची संधी मिळाली. छाया कदम, शिव ठाकरे पण काम केलंय, निलेश परब. ओके. आणि प्रत्येकाची ब्युटी आणि त्यांचे स्किन टोन वेगवेगळे. करून काम करणं हे मोठं टास्क असतं. पण या क्षेत्रात मला पहिल्यापासूनच आवड असल्यामुळे अच्छा. अ, मला चित्रकलेची मुळात आवड असल्यामुळे मी या क्षेत्रात इझिली वर्क करू शकले. ओके. आणि मी असं कधीच नव्हते विचार केला, की मी ह्या आर्टिस्टपर्यंत पोहोचेन. कारण खरं हं. सांगू आमचं बॅकग्राऊंड असं आहे ना, बाबा पण आमचे म्हणतात एक सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉबला होते. ओके. आणि तसं काही मेकअपशी काहीच कनेक्शन नव्हतं. हं, हं. इव्हन मी पण स्वतः सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉबला होते. हं, हं. माझं पण म्हणजे असं फार विचार पण नव्हता, की पुढे जाऊन असं काही होईल वगैरे. अच्छा. ते सडनली हां, झालं आणि बस लक म्हणायचं. अच्छा. पण एक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट म्हटल्यानंतर असं असतं, की बाबा ह्यांची फी खूप जास्त असेल. हं, त्यामुळे लोकं पटकन अप्रोच करायला पण घाबरतात. तर तुमचे बरोबर, काय चार्जेस आहेत? तुम्ही ब्राईड बरोबर. मेकअप असेल किंवा नॉर्मल मेकअप असेल त्याचे काय चार्ज करता? खूप छान प्रश्न केलात तुम्ही आणि मला खूप बरं वाटतंय, की माझा हा फर्स्ट पॉडकास्ट असेल, ती मी माझे चार्जेस शो करेन, म्हणजे मी सांगेन. अच्छा. ॲक्चुअली मी मिडल क्लासमधनं आली आहे. हं. म्हणजे असं काहीच नाहीये, की अ, मी स्टार्टिंगला एकदम सॉलिड आहे आणि त्याच्यामधनंच मी चार्जेस केलेले आहेत. मी 1500 पासून ते 1,50,000 अच्छा. इथपर्यंत कॉस्टिंग घेतलेली आहे ओके. आणि मी सगळ्या पॅटर्नमध्ये मेकअप करते. ओके. माझ्या माझ्यासोबत काम केलेल्या ज्या व्यक्ती आहेत ना, त्यांनी म्हणजे ह्या त्या ॲक्ट्रेस वगैरे असतात. हं. तर त्यांचं पण पेमेंट असतं ना, हे पण एक त्यांच्या कामानुसार असतं. बरोबर. आता काही-काही जणांना साइडर्स मेकअप करायचा असतो. एखाद्या आईला मेकअप करायचा असतो, नवरीला करायचा असतो. हं, हं. नवरीचं मेकअपचं कॉस्टिंग आपल्या इथे साधारण 36,000 आहे. ओके. आणि 25,000 पण आहे. हं, हे हं. डिपेंड्स अपॉन तुम्हाला कसं पाहिजे. बरोबर. मला वाटतं गेल्या वर्षी मी एक ब्राईड केलेली. ॲक्चुअली ती जेन्युइन ब्राईड होती आणि चांगली होती. मी तिचा मेकअप 21,000 मध्ये पण केलेला आहे. अच्छा. असं काही नाहीये, की पेमेंटचा प्रश्न असतो. प्रश्न असतो तुम्हाला क्लायंटला काय द्यायचं आहे छान. हं, हं. आणि पैसे कमवणं हे प्रत्येक आर्टिस्टचं मोटिव्ह आहेच, जसं माझं पण आहे. पण मला सॅटिस्फॅक्शन जास्त इम्पोर्टंट वाटतं. कारण आपल्याला जे क्लायंटला पाहिजे आहे, ते त्यांना जुळवून आणणं, हं, त्यांच्या मनासारखं काम करून देणं हं. आणि ते पण त्यांच्या वेळेमध्ये करून देणं. ह्याला मला वाटतं पर्टिक्युलरपणा तुमच्यामध्ये जेव्हा येतो ना, तेव्हाच तुम्ही प्रोफेशनलमध्ये तुम्ही तुमचं नाव घेतलं जातं. बरोबर. असं जसं तुम्ही मगाशी म्हणालात, की प्रत्येकाचा स्किन टोन वेगळा असतो. मग प्रत्येकाच्या स्किन टोन प्रमाणे कसा मेकअप केला जातो? प्रत्येकाचा स्किन टोन हा वेगवेगळा असतोच. अ, हा प्रश्न असा आहे ना, की मला सगळेच रंग आवडतात. त्याच्यामुळे कुठला रंग मी सांगू की छान आहे. अच्छा. अ, स जेव्हा एखादी लेडी फेअर असते, बरेच जण म्हणतात तिला फेअर कलर चांगला वाटतो. हं. मीडियम डार्क
हे 3 मला वाटतं एक स्टोन आहे. हं, स्टोन म्हणजे फर्स्ट फेअर, नंतर मीडियम आणि डार्क. तर मला असं वाटतं ना, प्रत्येक लेडीचा कलर हा तिच्यासाठी तिचं एक म्हणतात ना, हं. ऑरा असणं महत्वाचं आहे. बऱ्याच जणींना असं वाटतं, की जर डार्क कलर असेल, तर हं. तिला ते फेअर बनवण्याच्या पाठी जातात. बरोबर. तर तसं नसावं. मला वाटतं डस्की स्किन वन ऑफ बेस्ट स्किन माझी आहे. माझी फेव्हरेट आहे अच्छा. आणि मला ती खूप आवडते स्किन. ओके. आणि मी गव्हाळ रंगाची आहे. हं. तर ह्या स्किन आहे, तर त्याच्यामध्ये ड्युअल कलर तुम्ही मिक्स करून केलात ना, हं. तुम्हाला रिझल्ट अप्रतिम मिळेल. ओके. म्हणजे एखादी मुलगी जर फेअर आहे, तर फेअर कलर आणि फेअर कलरच्या जोडीचाच कलर एखादा, हं, हं. तिच्या आधी चेहऱ्यावर तो आपण लावून बघायचा. बऱ्याच वेळा तुम्ही ना अ, कुठे शॉपमध्ये जातात किंवा काही दुकानात जातात. सगळेजण तुम्हाला हाताला टेस्टिंग करून देतात. "हे बघ, मी अजून टेस्टिंगचं पुसलंच नाहीये हं, लिपस्टिक आणि हं. ह्याचं." तर तिथे टेस्टिंग करायला तुम्हाला देतात हाताला. तुम्ही हातावर न टेस्टिंग करताना सरळ गालावर टेस्टिंग करून घ्यायचं. हं, हं. म्हणजे तुम्हाला क्लिअर समजतं, की तुमच्या स्किन टोन कसा आहे. कारण हाताचा स्किन टोन हं, हं. आणि तुमच्या चेहऱ्याच्यामध्ये फरक वेगळा आहे. असतो. बरोबर. ते पहिलं जज करणं महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जेव्हा शॉपमध्ये जाता, तेव्हा तिकडे किती प्रोफेशनल प्रॉडक्ट आहेत, हे त्यांच्या इन्ग्रीडियंटवरनं तुम्हाला समजतं. हं, उगाचच तो शॉपवाला म्हणतोय म्हणून आपण नाही घ्यायचे. हं. 2 पैसे जास्त टाका. 2 पैसे मी तर म्हणते ना, आज अशी एकदा लेव्हल होती सर, की अ, मला मेकअप प्रॉडक्ट खूप महाग असायचे हं. आणि तेव्हा ते पर्चेस करणं खूप कठीण असायचं. मी सरळ सांगायचे, "मी अर्धी भाकरी खाईन, पण मला चांगल्यातले प्रॉडक्ट घ्यायचेत." कारण मला चांगलं द्यायचंय. आपण जेव्हा एखादी वस्तू मनापासून कोणाला चांगली देतो ना, चांगला मेकअप देतो ना, खरंच त्याच्या दुपटीने-तिपटीने काम मिळतं. हा माझा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे शेड शेड जी आहे, कुठल्याही व्यक्तीची शेड ती परफेक्ट पकडणं आणि कन्सीलर्स हे मला वाटतं 45 कन्सीलर्स आहेत. 63 फाउंडेशन्स आहेत. ओके. आता तुमच्या स्किनसाठी तुम्ही कोणतं चॉईस करणार हे हं, हं. पण महत्वाचं आहे. हं. आणि एक आर्टिस्टसाठी मी नक्कीच सांगेन जे माझ्या पॉडकास्ट बघताय, प्रत्येकाला ना गणिताचा अभ्यास करताना हे पण एक अभ्यासाचा एक भाग म्हटलं हं. तरी चालेल. बरोबर. पण आहे हे एक कला आहे, आर्ट आहे. हं. तसंच गणित सोडवताना आपण कसं अब एक वे वेधुणे चार वैतिकसा हा जसा पाढा आपल्याला येतो आणि आपण त्यानुसार करतो. हं. तसं जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट आहात, तर तुम्हाला कुठलं फाउंडेशनचा काय कलर आहे आणि कुठला टोन आहे, हे तुम्हाला पाठ असणं महत्वाचं आहे. बरोबर. व्यक्तीला बघितल्यावर आपल्याला कुठलं फाउंडेशन लावायचं आहे ना, हे काढून फक्त बाहेर ठेवायचं. हं. सगळे फाउंडेशन घेऊन जायचे. व्यक्ती कुठली आहे कलरची हे आपण त्याला बघितल्याशिवाय नाही ठरवू शकत. बरोबर. आणि हाच अभ्यास आहे. ह्यानेच तुमचं प्रोफेशनलिझम तुमचं प्रोफेशनलिझम यानेच समजतं आणि तुमचं नाव पण यानेच होतं. ओके. जसं तुम्ही म्हणालात, की प्रॉडक्ट आपण चेक करायचे बरोबर. गालावरती लावून. पण ते प्रॉडक्ट जेन्युइन आहे की नाही ते कसं समजेल? प्रॉडक्ट जेन्युइन आहे की नाही हे समजणं पण कठीण असतं. हं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण अशा ठिकाणावरून घ्यायचंच का प्रॉडक्ट? हं, हं. की जिथे जेन्युइन गोष्टी मिळतात तिथेच आपण जायचं. म्हणजे बरेच ठिकाणी मी तर सांगते ना तुम्हाला नॉर्मल तुम्ही शॉपमध्ये जाल ना, हं, तर तिथे तुम्हाला एवढे प्रोफेशनल प्रॉडक्ट नाही मिळत. जर मला कुठे घ्यायचे असले हं. प्रॉडक्ट, तर मी स्वतः जाते पलाडियम किंवा हे मॉल्समध्ये. त्यांचे ओके. स्वतःचे आउटलेट आहेत. हं, त्यांचे स्वतःचे डेस्क आहेत. हं. तुम्ही तिथे जर उचलले ना, तर मला वाटतं ते तुमचं बेस्ट आहे. ओके. आणि तुम्ही जेव्हा एखादं प्रॉडक्ट ना, कोणी तुम्हाला फसवलं, तर मला वाटतं तुम्ही जर बेस्ट आर्टिस्ट आहात ना, तर तुम्हाला तो आज फसवेल, उद्या नाही फसवणार. कारण त्याचा रिझल्ट एखादा समजा एक्झाम्पल एखादा बॉबी ब्राउन वन ऑफ माय फेव्हरेट शेड. हं, हं. मी जर ते चांगल्या ब्रँडचा घेतली, हं, हं. पलाडियममध्ये बरोबर. जाऊन किंवा इतर काही फॉरेनवरनं मागवले बरोबर. आणि एक नॉर्मल हं, हं. मी असं नाव नाही घेते. एके ठिकाणी मी गेलेली तिथे ₹150 ला बॉबी ब्राउनचं फाउंडेशन मिळत होतं. ओके. सरप्राईज की असं कसं होऊ शकतं? हं, हं. पण बरोबर. असं आहे. हं, आपल्या इथे बरेच डुप्लिकेट प्रॉडक्ट्स पण आहेत. हं. बरोबर आहे तुमचं. पण ते प्रॉडक्ट लावल्यानंतरचा तो टायमिंग टिकण्याचा आणि हा टायमिंग ह्याच्यामधला फरक तुम्हाला ऑब्व्हियसली दिसणारच आहे. प्लस क्लायंटचा जो टोन आहे तो पक्का तोच मिळणार असं नाही. नंतर तो ग्रेइश पडत जातो. बरोबर. तुम्हाला लगेच समजतं.
आणि फायनल एक जज करण्याची लास्ट स्टेज ही असते, की तुम्हाला ॲलर्जी आणि साइड इफेक्ट होतात. अच्छा. ते तुमच्या जेन्युइन प्रॉडक्टपासून तुम्हाला नाही होऊ शकत. ओके. तुम्ही जर एखादं प्रॉडक्ट खरंच छान वापरत आहात ना, त्याचा रिझल्ट, त्या क्लायंटची स्किन टोन तुम्हाला कधीही त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास किंवा ॲलर्जी नाही दिसणार. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप आहे, एवढं सगळं झाल्यानंतर क्लायंट पण पे आरामसे करणार आहे आपल्याला हं. आणि त्याने जो आनंद होणार आहे तो वेगळाच आहे की नाही? बरोबर. सध्या सगळे मेकअप आर्टिस्ट सोशल मीडियावरती आहेत. Instaवरती त्यांचे मेकअपचे फोटोज, व्हिडिओज टाकत असतात. अ, तर ह्या सोशल मीडियाचा कसा फायदा होतो तुम्हाला? आणि सोशल मीडियावरनं की ट्रेंड चेंज होत असतात. आज एक ट्रेंड चालू आहे किंवा हा मेकअपची स्टाईल आहे जी जास्त चालते. तर अशी कोणती स्टाईल आहे जी सगळ्यात जास्त चालते सध्या आणि सोशल मीडियाचा कसा फायदा होतो तुमच्या बिझनेससाठी ते सांगा? सोशल मीडियाचा फायदा ॲक्चुअली मला लॉकडाऊनपासून झाला, हे पण सांगते. ओके. लॉकडाऊनच्या आधी मी असं तेवढं काहीच पोस्ट करत नव्हते. हं, मी मेकअपच करत होते. हं, तेव्हा मला वाटतं मी सलूनचा पण विचार केला नव्हता. हं, हं. त्या दरम्यानच असं झालं, की एकदम स्पार्क मिळाला, की आपण करूया आणि सोशल मीडियामुळे ना अवेअरनेस खूप वाढलेला होता तेव्हा. ओके. कारण त्या काळात असं होतं, की बाहेर कोण जात नव्हतं. हं, हं. त्याच्यामुळे मी पण सोशल मीडियावर खूप असायची. कारण वेळ खूप मिळायचा. बरोबर. घरचा आवरून जो तो जास्त बोलायचं नव्हतं. माहिती आहे ना तुम्हाला सगळे रिस्ट्रिक्शन्स वगैरे हं, समथिंग. पण त्यावेळेला खूप असा विचार आला, की सगळेजण एवढे छान-छान करतात, आपण खूपच पाठी आहोत. हं, म्हणजे सगळे पुढे चाललेत म्हणून आपण पुढे जायचा हा प्रश्न नाहीये, की आपण आपल्या क्षेत्रात काहीतरी छान करू. हं, हं. जेणेकरून त्याचा फायदा कोणाला व्हावा. नुसतं आपण आर्टिस्ट म्हणून काम करण्यापेक्षा आपण दुसऱ्याला किती छान देऊन ते छान कसे आर्टिस्ट होतील, हे महत्वाचं आहे. बरं. मला माझे जे गुरु आहेत पंढरीदादा जुकर यांनी मला नेहमी अ, समर्थन केलं, की "नाही तू चांगली करतेस, पुढे जा, पुढे कर." आणि बऱ्याच ट्रिक्स वगैरे शिकवल्या. तर ह्या अशा गोष्टी आहेत किंवा असे काही म्हणजे टिप्स आहेत. त्या आपण क्लायंटपर्यंत पोहोचू पण शकतो बरोबर. किंवा आपल्याला आपण कुठल्या लेव्हलचं काम करतोय, आपण कोणासोबत काम करतोय, हे आपण इझिली कोणाला सांगू शकतो. ते आहे मेन एकमेव साधन सोशल मीडिया. बरोबर. आणि लॉकडाऊन नंतर असं झालं, की अ, एक-एक स्टेप मी पुढे-पुढे जात होते. त्या स्टेपमध्ये बरेचसे मला हात पण भेटले, ओके. की सपोर्टिंग, की तुमचं खूप छान होतंय. म्हणजे तुमचं मस्त होतंय. तर तुम्ही ह्याच्यात पण याल का? ॲड शूटमध्ये पण याल का? ऑलरेडी मी ॲड एजन्सी शूटमध्ये काम केलेलं आहे. ओके. मी जवळ-जवळ आशनिको, परत मनीष मल्होत्रा आणि अनिता डोंगरे यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. सर्व फॉरेनर्स मॉडेलसोबत मी काम केलेलं आहे. ते माझ्या ह्या सोशल ह्याच्यामुळे मला उपयोगात आलं. ओके. मी पोस्टिंग करायची. सगळ्यांना वाटायचं, "अरे, हे फॉरेनर्स आहेत सगळे मॉडेल्स वगैरे." ओके. आणि त्याचा खूप फायदा झाला मला. हं, हं, हं. जर मी ते पोस्टिंग केलं नसतं, तर माझा फायदा झाला नसता आणि ते पोस्टिंग केलं नसतं, तर काहीच समजलं असतं कोणाला आणि असं हे पोस्टिंग चालत गेलं म्हणूनच तर निलेशजीची ओळख झाली माझी. अ, आता जसं तुम्ही म्हणालात, की तुमच्या एवढ्या वर्षाचं एक लर्निंग आहे, एक्सपिरियन्स आहे. तो पुढच्या पिढीपर्यंत पास ऑन करण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाचा वापर करताच आहात. पण त्याचबरोबर तुम्ही काही क्लासेस किंवा सेमिनार्स वगैरे घेता का? हो, मी क्लासेस पण घेते, सेमिनार पण घेते. मला वाटतं माझ्या जवळ एक 13 बॅचेस झालेल्या अरे आहेत वाह! क्लासेसच्या हं. आणि चालू असतात बॅचेस. अच्छा. पण ह्याच्यामध्ये ना मेनली जे सेमिनार्स वगैरे आहे, मी नाशिकला आत्ताच एक माझा झाला सेमिनार. ओके. खूप छान झाला, मस्त झाला हं. आणि पुढे पण आता प्लॅन्स आहेत. बघूया कसं रिस्पॉन्स मिळतो आहे. अच्छा. फक्त मी तिथे एक आहे की आधी मी ॲड नव्हती केली. पण विथआऊट ॲड करता मला वाटलं नव्हतं रिस्पॉन्स खूपच मस्त मिळाला. अच्छा. मनात एकच आहे इच्छा, की कोणाला छान ज्ञान मिळावं तर ते ज्ञान घेताना मला असं वाटतं, की तुम्ही जे स्टुडंट ज्यांना शिकायचंय किंवा ज्यांना ह्या क्षेत्रात यायचंय, मी खरंच सांगते त्यांना, की तुम्ही मनापासून शिका, प्रॅक्टिस करा. स्वतःच्या हातावर तुमचा ट्रस्ट असेल ना, तर तुम्ही काहीही करू शकता. पण मला पहिल्यांदी वाटलेलं, की मी मेकअप करते, पण तो कितपत मला मी ह्याच्यामध्ये काय करू शकेन? मी खरंच करू शकेन का?
हं. ही विचार करणारी व्यक्ती माझ्यासारखी आज इतक्या लेव्हलपर्यंत पोहोचली ह्याचा मला खूप आनंद आहे. आणि नुसता आनंद नसून आहे ना मला एखाद्या छान एखाद्या मुलीला तिच्या स्पेशल डेसाठी स्पेशल करता येतं. बरोबर. याच्याहून अजून आनंद काय मिळणार आपल्याला? असं आहे. अ, ज्यांना या फील्डमध्ये करियर करायचंय, हां. मेकअप आर्टिस्ट व्हायचंय, हं. त्यांना तुम्ही काय टिप्स द्याल? मला असं वाटतं त्यांना तर मी टिप्स हेच सांगेन, की तुम्ही खरंच अगदी आनंदाने या क्षेत्रात एंट्री करा. हं, हं. बरेचसे लोकांचे विचार असतात ना, की म्हणजे पॅरेंट्स थिंक करतात किंवा माझा मुलगा इंजिनिअर होईल, माझा मुलगा अ, डॉक्टर होईल, वकील होईल. पण मला असं वाटतं, हे क्षेत्र असं आहे ना, हे पण तेवढंच कमवतं, जेवढे हे सगळे बरोबर. प्रोफेशनल्स कमवतात. हं, हं. या बिझनेसमध्ये पण पैसे आहेत, भरपूर आहे. हं, फक्त तो बिझनेस तुम्ही मनापासून केला पाहिजे हं. आणि एक म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. हं. डॉक्टर होण्यासाठी पण त्यांना प्रॅक्टिस तेवढी करावं मेहनत लागेल. बरोबर. घ्यावी लागली म्हणून ते डॉक्टर आहेत. हं. तर ह्याच्यासाठी पण तुम्ही तुमची एक डॉक्टरेट पदवी मिळवा तुम्ही आणि बरोबर. मिळवू शकता तुम्ही. काही कमी नाहीये. आणि जर तुम्हाला काही गाईडन्स हवा असेल, तर मी आहेच किंवा इतर काही माझे फ्रेंड सर्कल आहेत, ते तुम्हाला नक्की गाईड करतील. ज्यांना खरंच या क्षेत्रात यायचं आहे, इंटरेस्ट आहे. फक्त एक आहे, आई-बाबांनी सांगितलंय म्हणून मी फी भरली आहे, म्हणून मी क्लासला आलो आहे म्हणजे किंवा नवऱ्याने फी भरली म्हणून मी आले आहे. तर असं प्लीज रिझन नका सांगू. बरोबर. मनापासून तुम्हाला करायचं असेल ना, बिनधास्त उडी मारा. हं. पण जोपर्यंत तुम्ही विहिरीत उडी मारणार नाही, तुम्हाला पोहता येणार नाही. असं सगळं आहे. या फील्डमधील तुमचे चांगले वाईट एक्सपिरियन्स काय आहेत? चांगले एक्सपिरियन्स तर सगळे चांगलेच आहेत. मी नेहमी पॉझिटिव्ह व्यक्ती आहे. हं. कधीही असं विचार नाही करत बसत, की असं का झालं? मग तसं का झालं? मला वाटतं ना लाईफमध्ये जे काही आपल्यासाठी येतं ना, हे चांगल्यासाठीच येतं. फक्त आपण ते वेने वाईट घेतो. कधी-कधी व्यक्ती आपल्यासोबत चांगल्या असतात पण कधी-कधी काम करताना, वर्क करताना असं पण होतं. आर्टिस्ट थोडे स्वभाव थोडा लहरी असतो, काही विचित्र असतो. पण त्यांना पण सांभाळून घेऊन आपल्याला त्या कामामध्ये 100% द्यायचं आहे. हे मात्र मी नेहमी केलेलं आहे. पेच्या संदर्भात एकदा मला प्रॉब्लेम झालेला आहे. एका आर्टिस्टने मला पे नाही केलेलं आहे. आणि मला असं वाटतं ना, जर ती आर्टिस्ट हे पॉडकास्ट ऐकत असेल, तर मला वाटतं त्यांना ते समजेलच. पण मला वाटतं प्रत्येक आर्टिस्टला रिस्पेक्ट हा देणं महत्त्वाचं आहे. तो मेकअप आर्टिस्ट असू दे किंवा इतर आर्टिस्ट. जसं आम्ही पण तुमच्यासाठी जीव तोडून काम करतो. घरी लहानी बाळं आहेत आमच्या, म्हणजे आता तर माझ्या मुली मोठ्या झाल्यात. पण तेव्हा लहान-लहान मुलांना सोडून आम्ही हे काम करत होतो. का? तर एक पॅशन होतं. काहीतरी आपल्याला एक जबाबदारी असते, करायचं होतं. हं. सपोर्ट करायचा होता मिस्टरांना. तर ह्या सगळ्या ह्याच्या आम्ही जेव्हा करतो आहोत, तर मला असं वाटतं, की तुम्ही असं नका करू. हे बरोबर. करा. काम चुकीचं झालं, तुम्ही बोललात, की "ताई मेकअप एकदम भंकस आहे, बरोबर नाहीये." हे लँग्वेज जर तुम्ही यूज केले, तर मी मान्य करते. मेकअप चांगला झाला, अवॉर्ड शोला तुम्हाला अवॉर्ड पण मिळाला, तरी तुम्ही मला पे नाही केलं. धिस इज व्हेरी रॉन्ग आणि मी नाव नाही घेते. बस मला एक आहे, मी कधी कोणाचं वाईट कधीच नाही मनापासून इच्छित. हं. आज मी नेहमी असंच विश करेन, की त्यांना त्यांची पण भरभराट होऊ देत आणि त्यांचं पण चांगलं होऊ देत. कोणताही क्लायंट आला तुमच्याजवळ, बरोबर. त्यांचा तुम्हाला मेकअप करायचा असेल, तर तुम्ही मेकअप करताना कोणत्या गोष्टी विचारात घेता? की त्यांची पर्सनॅलिटी असेल, त्यांचा स्किन टोन असेल, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही ऑब्झर्व्ह करता आणि त्याप्रमाणे मेकअप करता? जेव्हा एखादी व्यक्ती आमच्याकडे मेकअप करायला येते, तर तेव्हा त्या व्यक्तीला आधी जज करणं खूप महत्वाचं असतं. हं. सगळ्यात महत्वाचं ना, मेकअप ट्रायल ही आपण घेतोच. बरोबर. तुम्हाला तर माहिती आहे ना सर, तुमचं तर आपण आधी ट्रायल ह्यांचा मी मेकअप केला हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे हां. हो. तुमची जे कोणाचीही जेव्हा आपण ट्रायल घेतो, ही का घेतो? आयत्या वेळी कुठलंही अननोन वेलकम नको. कसं असतं तुमचा मेकअप हे तुमची सेकंड स्किन तर आहेच. हं. तुम्हाला कॉन्फिडन्स पण त्याने मिळतो. तुम्ही बरोबर. जर आयत्या दिवशी जर तुमच्या प्रोग्रामला मेकअप करायला घेतलं, तर तुमच्या माइंडमध्ये खूप काही गोष्टी फिरत असतात बरोबर. आणि तुम्ही विचार करतात, की "अरे, जर मेकअप गणला तर?" वगैरे, वगैरे. हे बरेचसे विचार मनात येतात. हं, हं. हो. तेव्हा समोरच्या आर्टिस्टला ते लक्षात येतं, कारण तुम्ही डोळ्यांच्या पापण्यांची विशिष्ट हालचाल होते किंवा आता काय होणार? किंवा मला जर पाणी पिऊन यायचंय. पाणी पिऊन येणे हा बहाणा असतो. त्यांना आरशात बघायचं असतं, की जे काही केलंय ते. बरोबर. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं ना,
की ट्रायल घेणं खूप महत्वाचं आहे. हं, हं. तर तिचा कॉन्फिडन्स म्हणण्यापेक्षा तुमचा पण कॉन्फिडन्स आर्टिस्ट जो आहे, त्याचा पण कॉन्फिडन्स वाढतो. प्रोफेशनल म्हटलं ना, की नुसतं तुमचं अ, काम मी प्रोफेशनल आहे, मग मला अ, मेकअप ट्रायलची काही गरज नाहीये मॅडम तुम्हाला, असं मी कधीच बोलत नाही. मला असं वाटतं ना, तिची स्किन तुमच्यासाठी फर्स्ट टाईम आहे आणि मेकअप आर्टिस्ट पण फर्स्ट टाईम एकमेकांशी इंट्रोडक्शन करणार आहे. तर मला वाटतं त्याच्यामुळे मस्ट ही एक म्हणजे प्रक्रिया आहे मेकअप ट्रायलची, ही होणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे ती टाळू नये. मेकअप ट्रायल ही व्हावी हं, आणि सेकंड गोष्ट त्यांनी अजून एक फायदा काय होतो माहिती तुमचे कॉस्ट्यूम कसे आहेत. हं, हं. म्हणजे तेव्हा त्या प्रोग्रामच्या वेळेला तुम्हाला कॉस्ट्यूम कसे घालायचे आहेत, हं, हं. हे पण आम्ही सजेस्ट करतो किंवा अच्छा. ज्वेलरी कसे घ्यायचं आहे, ओके. हे पण सजेस्ट करतो. तसं नवरीला 3 चेंजेस असतात. हं, हं. एक लग्नाचं म्हणजे सकाळी पुण्यवचन असतं ते हं. किंवा दुपारी माळेचं किंवा संध्याकाळी रिसेप्शन हे सगळं असतं. मग त्यानुसार आम्ही त्यांना बेस्ट सजेस्ट करतो ओके. आणि त्याच्यात त्यांचा पण फायदा होतो, आपला पण फायदा होतो. बरोबर, म्हणजे वेळ वाचतो ना. बरोबर. फायनली हे सगळं आपण कशासाठी करतो? टाईम वाचण्याचं. सेव्हिंग करण्यासाठीच. टाईम वाचला तर त्यांना पण बरं आणि आपल्याला पण बरं. हं. सध्या नो मेकअप लूक ट्रेंडिंगमध्ये आहे. तर तो बरोबर. तुम्ही कसं करता? नो मेकअप लूक सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. नो मेकअप लूक हा माझा सगळ्यात फेव्हराइट लूक आहे. अच्छा. मला असं वाटतं मिनिमम प्रॉडक्ट वापरून तुम्ही जेवढं छान करता मेकअप त्याला नो मेकअप लूक म्हणतात. हं. आता येणाऱ्या मंथमध्ये माझा 1 डेचा मेकअप वर्कशॉप आहे. हं, हं. त्याच्यामध्ये तुम्हाला नो मेकअप लूक मी शिकवणार आहे. तुम्ही अच्छा. नक्की जॉइन करा सगळ्यांनी आणि त्या नो मेकअप लूक करताना तुम्हाला तुमची पर्सनॅलिटीला पण सांभाळायचं आहे. म्हणजे बऱ्याचशा जणांना काही मार्क असतात, बर्थ मार्क असतं किंवा काही पिगमेंट असतं. मग ते हाईड कसं करायचं? ते अ, ह्या सेशनमध्ये तुम्हाला मी सांगेनच आणि हे आपण करतो. म्हणजे जेव्हा अच्छा. मेकअप करतो सेल्फ किंवा तेव्हा हे आपण करतो. मेकअप आपण ज्या दिवशी एखादं फंक्शन असतं, त्या दिवशी वगैरे करतो. ओके. बरोबर. पण त्या व्यतिरिक्त आपली स्किन कायम चांगली राहण्यासाठी हं. किंवा त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं, की प्रत्येक वेळी स्किन केअर ही इम्पोर्टंट गोष्ट ठरतेच. हं, हं. रात्री झोपायच्या आधी मी हं, तर म्हणते फेस क्लीन करणं खूप महत्वाचं आहे हं, आणि त्याच्यासाठी तुम्ही फेस वॉश वापरा. हं. ओके. चांगल्या दर्जाचं तुमचं स्किन टोन काय आहे हे हं, तुमचं तुम्हाला नॉलेज असणं त्याचं खूप महत्वाचं आहे. हं. आपण एक सब्जेक्ट आहे, की नुसतं मेकअप करणं हे फक्त वन डे गेम आहे. बरोबर. पण तुमचं स्किन ही तुम्हाला सतत फ्रेश ठेवणं आणि म्हणतात ना पॅम्परिंग करणं तिला खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा टोन काय आहे? हं. तुमच्या पोत कसं आहे स्किनचं म्हणजे म्हणतात ना तुमचं टेक्स्चर कशा टाइपचं आहे? ऑइली आहे ओके. किंवा ड्राय आहे? हे सगळं तुमचं अ, समजणं तुम्हाला पाहिजे. ओके, ओके. आणि जर तुम्हाला इन केस ते समजत नसेल, तर तुम्ही सलूनला येऊन व्हिजिट करा. हं. तिथे तुम्हाला बेस्ट सजेशन आम्ही म्हणजे सजेस्ट करू शकतो, की तुमचं स्किन कुठलं टाइप आहे ओके, आणि कॉम्बिनेशन स्किन असते. तर त्यांच्यासाठी स्पेशल तसे त्या टाइपचे फेस वॉश दिले जातात. ओके. परत फेस पॅक असतात, जे तुम्हाला रूटीन कधी-कधी काही-काही जणांना नाही जमत. हं, हं. फेशियल आणि ह्याला एखाद्या वीकने किंवा 1 मंथने नाही जमत. तर मग त्यांच्यासाठी ही पर्वणी आहे, की तुम्हाला फेस पॅक तुम्ही लावू शकता आणि तुमचं स्किन त्याच्यामुळे जे पोर्स असतात, हं, हं. ते याह! सील होऊन थोडंसं तुमचं फेसवर एक म्हणतात ना ग्लो छान येतो ओके. आणि चंदन पण तुम्ही लावू शकता थोडंसं. हं, हं, हं. चंदन उडवून तुम्ही जे जुनी गोष्ट आहे, हं. लोकांना हल्ली चंदन उधळण्याचा कंटाळा येतोय. बरोबर. कारण सगळं रेडीमेड मिळालेलं आहे. पण हां. नाही, मी अजून पण बिलीव्ह करते माझ्याकडे अजूनही चंदनाच्या लाकूड आहे. हं, हं. आणि ते मी अजून पण उजळून ना थोडंसं ते पिंपल्स किंवा आले ना, तर त्याला लावलं ना, तर दुसऱ्या दिवशी लगेच फरक समजतो. अच्छा. आपण ना जेवढं नॅचरलमध्ये राहू ना, हं. तेवढं आपल्याला खूप छान आहे. बरोबर. ते मॉइश्चरायझर वगैरे ना तुम्ही घ्या. हं. त्याच्या पण क्रीम तुम्ही घेऊ शकता, तुम्ही लावू शकता. हं, हं.
पण मला असं वाटतं ना, जेवढं नॅचरल हे बेसन वगैरे दूध ह्याचा जो पॅक आहे ना, जगातला मला असं वाटतं बेस्ट पॅक आहे. बरोबर. कारण अ, कितीही तुम्ही चांगला ब्रँड वापरा, हं, हं. त्याच्यामध्ये ते केमिकलचे एसेन्स असतातच. हो, हो, हो. तर बरोबर. मी तेच रिक्वेस्ट करते, की तुम्ही काय करता ते तुमच्या चेहऱ्यासाठी तुम्ही जे काही करता ना, हं. तुम्ही ऑब्झर्व्ह करा आणि त्यानुसार करा. बरोबर. तुमच्या सलूनमध्ये कोणते-कोणते टाइपचे म्हणजे फेशियल्स केले जातात किंवा तुम्ही काय रिकमेंड कराल? हे फेशियल किती महिन्यातून एकदा केलं पाहिजे, दोनदा केलं पाहिजे किंवा किती ड्युरेशन काय असलं पाहिजे? किंवा अजून म्हणजे स्किनसाठी कोणत्या गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत? फेशियल असेल किंवा फेस मसाज असेल किंवा जसं तुम्ही बोलला स्क्रब असेल, हं, तर अशा गोष्टी आणि हेअरसाठी सुद्धा ते सांगा? बरोबर. मला असं वाटतं फेशियल ही सगळ्यांनीच करायचं असं नाहीये. हं, प्रत्येकाची स्किन कशी आहे त्याच्यावर आहे ते अवलंबून. बरोबर. काही जणांची स्किन ना एजने असलं तरी खूप छान असते. हं. मग आम्ही त्यांना सजेस्ट करतो, की तुम्ही फेशियल नका करू. अच्छा. तुम्ही क्लीनअप करा. हो, हो. काही-काही जणांची अशी स्किन असते लहान एज असलं तरी अरे बापरे! हे तर खूपच म्हणजे स्किन एकदम म्हणजे टेक्स्चर त्याचं लूज असतं. मग आम्ही त्यांना सजेस्ट करतो, की तुम्ही फेशियल करा हं. आणि त्याचे सेटिंग्ज असतात. ओके. प्रत्येक गोष्टीच्या सेटिंग्ज आहेत तुम्ही केल्यात ना, तुम्हाला त्याच्याला प्रचंड फरक जाणवतो. हं, हं, हं. ओके. एकदा तूप खाल्ल्याने रूप येत नाही, तसंच हे आहे. तुम्ही एकदा फेशियल केल्याने तुम्हाला इफेक्ट नाही समजत. हं, आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या ॲडव्हान्स किंवा इतर जे काही म्हणतात ना, सेंट्रल लेव्हलचे जे काही प्रॉडक्ट आहेत, हं. म्हणजे त्यांनी तुम्हाला खरंच तुमच्या स्किनमध्ये एक वेगळाच गेटअप येतो ओके, आणि स्किन पण एकदम नॅचरल राहते. आता आपल्याकडे जे प्रॉडक्ट आहे ना, F1 कंपनीचे आहेत. ओके. जे तुम्हाला नॉर्मल दुकानामध्ये पण मिळणार नाहीत. अच्छा. कारण ते मी असे ठेवलेत, की तुम्हाला तुम्ही ते एकदा यूज केले, की तुम्हाला त्याच्याबद्दलचं जे काही नॉलेज आहे, ते हं, तुम्ही 4 लोकांना सांगणारच सांगणार. कारण त्याचा इफेक्ट एवढा छान आहे, कारण हं. होमिओपॅथिक बेस आहेत. ओके. कुठल्याही प्रकारे केमिकली बेस आम्ही ठेवतच नाही. अच्छा. कारण क्लायंट हे आमचं मेन दैवत आहे. कारण ते जर नसले, तर मग काहीच अर्थच नाहीये हे प्रॉडक्टचं. त्याच्यामुळे त्यांना सॅटिस्फॅक्शन कसं मिळेल हं, फेशियलमुळे किंवा इतर काही सर्व्हिसेसमुळे. हं. त्यामुळे प्रॉडक्ट चांगले आहेत. ओके. तसेच तुम्हाला स्किनमध्ये आणि मसाजेस आहेत. हं. ते वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक आम्ही मसाज पण इंट्रोड्यूस केलेले आहेत ओके, मध्यंतरी. ओके. त्याचं पण मी टाकलेलं माझ्या पेजला वगैरे. तर ते तुम्हाला मसाज पण तिथे एक छान वेगळ्या लेव्हलला करून मिळतील. लेडीजना कसं एक रिलॅक्स पाहिजे असतं, पण हं, मिळत नाही. हं. पण त्यासाठी तुम्ही ते पण करू शकता आणि तुम्हाला एक फेसवर ग्लो तर येतोच, पण तुम्ही यू आर हॅपी. हे फक्त तुम्ही लेडीजसाठीच करता की जेंट्ससाठी पण करता? जेंट्ससाठी बघा मी तुम्हाला एक सांगते, माझ्याकडे ना ग्रूम येतात ना, आम्ही ग्रूमची सर्व्हिस देतो. ओके. ग्रूमना आम्ही सर्व्हिस देतो. हं, पण जर लेडीज काही आहेत आणि त्यांच्यासोबत जर कोण असेल, हं, तर आम्ही त्यांना सर्व्हिस देतो. हं, जेंट्सचं पण असं काही हं. नाहीये, की आम्ही नाही करत. बरोबर. आम्ही करतो, हं. पण ते बाय अपॉइंटमेंट असतं. आणि मेकअप करताना आता स्त्रियांचा मेकअप झाला, पुरुष पण मेकअप करतात. तर करतात ना? हो, हो. हां, हां. अर्थातच. मग त्यांच्या मेकअपमध्ये काय फरक असतो आणि तो कसा करता तुम्ही? स्त्रियांचा मेकअप, पुरुषांचा मेकअप म्हटला तर पहिल्यांदी मी जिथून आली आहे ना, माझे बाबांना तर मेकअप प्रकार आवडायचाच नाही. पण नंतर हळू-हळू त्यांनी मला झुकतं माप दिलं, की "ठीक आहे बाबा कर तू." हां. मेकअपचं असं होतं ना, की मी जास्त माझी प्रॅक्टिस ना खरं सांगू हं. पुरुषांवर झालेली आहे. अच्छा, कारण मी क्लासला होती तेव्हा सगळं मुलंच होती ना. अच्छा. म्हणजे मला वाटतं आमची जवळ-जवळ 90 एक मुलांची बॅच होती. हं, त्याच्यामध्ये आम्ही 4 मुलीच होतो फक्त. हं. बाकी सगळे मुलगेच. हं. 3-4 वर्ष आम्ही मुलांसोबतच जास्त अच्छा. प्रॅक्टिस केली. एकमेकांवर प्रॅक्टिस करणं, एकमेकांच्या हं. चेहऱ्यावर. आणि पंढरीदादा जीवकर यांचे मी स्टुडंट असल्यामुळे खरंच म्हणजे कमालीचं कर्तृत्व आणि म्हणजे ते सगळं वेगळंच होतं. हं. तर याच्यामधून एक मी शिकले, की पुरुष आणि स्त्रिया यांच्या स्किनमध्ये फरक असतो. पण एवढा पण नसतो. हं, फक्त काय माहिती पुरुषांना ना सटल मेकअप इंडियामध्ये आहे हां असं. हं. की सटल मेकअप पुरुषांना केला जातो. त्यांना सेट
छान दिसतात ते. हं, हं. बाहेरगावी तसं नाहीये. त्यांना प्युअर मेकअप करतात. हॉलिवूडमध्ये वगैरे तुम्ही बघाल ना, सगळ्यांना सॉलिड मेकअप असतो. अच्छा. हो. असं म्हणजे आपल्या इथे तसं तेवढं फक्त मोठ्या बिग स्टार्सनाच केलं जातं. अच्छा. बाकी नॉर्मल व्यक्ती आहे ती नॉर्मल मेकअप आम्ही करतो त्यांना. हं. फक्त ते डिपेंड्स अपॉन तुमची चॉईस काय आहे त्यानुसार आम्ही फुल मेकअप करत देतो. अच्छा. आणि छान दिसतात मुलांना ते आणि मुलं पण ॲक्चुअली मुलं छानच असतात. थोडंसं सुंदर आम्ही करतो. आणि मुलींचा तर प्रश्नच नाहीये. मुली तर म्हणतात ना, उपजत सौंदर्य हे निसर्गाने भरभरून दिलेलं आहे. आणि मुलींना आम्ही जेव्हा मेकअप करतो, मी तर खूप मेकअपचा ब्रश घेतल्यावर मी खूप आनंदातच असते. कारण आज काहीतरी छान होणार आहे. नवीन-नवीन व्यक्ती, नवीन-नवीन मेकअप हे मला नेहमीच अगदी मी भारावून जात असते. कारण काहीतरी नवीन आर्ट आपल्याकडनं होत असतं. अच्छा. अ, हा विचार कुठल्याही प्रकारे मनात येत नाही. मी कोणाला केलंय काम? मी कशासाठी करते? मी काय करते? माझा हाच एक मनात विचार असतो, की आज मला छान करायचंय आणि आज ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय, त्यांचं काम सॉलिड करून द्यायचंय. हे एक मनात हेतू असतो आणि ते करत जाते आणि माहिती नाही, सगळं छान होतं आणि अरे वाह! पॉझिटिव्ह होत असतं. तुमचं पुढचं विजन काय आहे? प्रवरा मेकअप स्टुडिओ अँड सलूनला तुम्ही कुठे बघता पुढच्या 5 वर्षात? पुढच्या 5 वर्षात भरपूर त्याचा स्प्रेड व्हावा हे तर मनापासून इच्छा आहे. ओके. आणि मला वाटतं सगळ्यांना आवडतं पण आहे. अच्छा. आता माझी लवकरच सेकंड ब्रांच पण आपली ओपन होईलच. ओके. आणि प्रवराच्या एक आहे, की सगळेजण मला विचारतात, की "प्रवरा हे नाव तुम्ही का सुचवलं?" हं, हं. प्रवरा हे नदीचं नाव आहे बरोबर. आणि दुसरं म्हणजे माझ्या लेकीचं नाव प्रवरा आहे. म्हणजे अच्छा. मुलीचं नाव प्रवरा आहे. हां, हां. तर तेच त्याच्यापासूनच मी हे नाव सलोनला ठेवलं. बस ब्रांचेस वगैरे टाकायचा काही विचार आहे? ब्रांचेस वगैरे मला टाकायच्या आहेत. ओके. पण ते कसं आहे माहिती, हळू स्टेप घेणार आहे मी. बरोबर. प्रवराचं पुढचं व्हिजन नेहमीच स्ट्राँग राहील. हं, ज्याप्रमाणे पर्यंत आम्ही कधीच आमचा ग्राफ नेहमीच चढत गेला. हं. नेहमी सगळ्यांची म्हणजे म्हणतात ना, सगळ्यांना नेहमीच प्रत्येक गोष्टीत आम्हाला ॲप्रिशिएट केलं आहे. मेकअप असू दे, स्किन, हेअर हं. सगळ्यामध्ये. ओके. आता आम्ही नेक्स्ट लेव्हलला अजूनही आमचं म्हणजे मनात आहे, की काही छान अजून काही वेगळे प्रॉडक्ट आम्ही घेऊन छान अजून ब्रांचेस ओपन करू अच्छा. आणि हे थोडं माइंडमध्ये आहेचच. ओके. आणि दुसरं मेकअपमध्ये तर सेमिनार्स आणि क्लासेस आपले जे आहेत ते नवीन चालू होणारच आहेत अरे वाह! आणि अपडेट आम्ही देतच राहू तुम्हाला लवकर. आणि बस बाकी काय? हं. बाकी तर चालूच आहे. मॅडम तुमचं शिक्षण वगैरे सगळं पारलेलं झालं. हो, तर हो, हो. नंतर मग तुम्ही डोंबिवलीला कधी शिफ्ट झालात आणि मग डोंबिवलीमध्ये तुम्हाला बिझनेस करावासा का वाटला? हा प्रश्न म्हणजे माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. ओके. पार्ला ही माझी जन्मभूमी आहे आणि डोंबिवली माझी कर्मभूमी आहे. ओके. पार्ल्याला पार्लेटी एक शाळा माझी ओके. आणि साठे कॉलेज. अ, आणि मी लॉ सिद्धार्थ कॉलेजमधनं केला आहे. ओके. मी तेव्हा असा कधीच विचार केला नव्हता, की ह्या क्षेत्रात काही आपण खास करणार आहोत वगैरे. मनात होतं, की काहीतरी करायचं होतं हं. आणि त्याप्रमाणे करत गेलो. आफ्टर वेडिंग मी डोंबिवलीला आले. माझे ओके. मिस्टर अजय पांचाळ हां. हे माझ्यासाठी नेहमी इन्स्पायरिंग पर्सन राहिला आहे आणि त्यांच्या सपोर्टमुळे आज इथपर्यंत पोहोचले आहे मी. कसं असतं म्हणतात ना, प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रियांचा हात असतो. जसे प्रत्येक स्त्रियांच्या पाठी पुरुषांचा पण हात असतो. बरोबर. म्हणूनच आज मिनल कोळंबेकरची रिया पांचाळ झाली आहे. अरे वाह! माझ्या लग्नाच्या आधी नाव मिनल मी ना होतं. लग्नानंतर रिया पांचाळ झाले. आणि प्रवराचं खरंच एक म्हणतात ना, ही ऑल्वेज लकी फॉर मी की मेकअपमध्ये म्हणजे मी सुरुवातीला जेवढा विचार केला, माझी मेहंदीपासून ॲक्चुअली मी सुरुवात केली. ओके. डोंबिवलीमध्ये जेव्हा एंट्री केली ना, तेव्हा मी बघितलं, की ओळख वाढवण्यासाठी आपल्याला मेहंदीमधनं स्टार्टिंग आपण करू. कारण तेव्हा बेबी म्हणजे लहान होते. हं. मी सर्वेशला स्टॉल लावायची आणि त्या अच्छा. बाकड्यावर ₹200 वरून त्या बाकड्यावर मी मेहंदी सगळ्यांना काढून द्यायची. अच्छा. मला वाटतं अर्ध्या जणी तर फुकटच काढून घ्यायच्या. पण फुकट काढून घेण्यामागे मला खूप आनंद वाटायचा. अच्छा. म्हणजे त्या फ्री काढून घेतात म्हणून ह्याचा नाही. मी त्यांना सॅम्पल म्हणून द्यायचे ते काढून. आणि दुसरी गोष्ट
तिथे हळू-हळू मग मला म्हणायला लागले, "अगं तुला मेकअप पण येतो, तू का नाही करत?" मग ते मनात यायला लागलं माझ्या, की अरे आपण ते पण आपण स्टार्ट करूया. मग घरापासून माझी घराची ती खुर्ची मला माहितीये 2,000 ची खुर्ची मिस्टरांनी घेऊन दिलेली. त्याच्यावर मी आयब्रो करायची. हळू ते वाढत गेलं आणि मग एक दिवस असा आला, मिस्टर म्हणाले, "बस, आता तू काहीतरी शॉपचं बस. मला कारण मला झोपायला वेळ नाही मिळत आहे." म्हणजे अशा घटना काही आहेत ओके, त्याच्यापासून ओके. स्टुडिओचा जन्म झाला आमच्या, असं म्हटलं तरी चालेल. अरे वाह! खूप छान. मॅडम आता आपण एक रॅपिड फायर राउंड घेऊ. बरं, ओके. डेली लूकसाठी लिपस्टिक की लिप बाल्म? सांगणं कठीण आहे, पण मी लिप बाल्म. ओके. मेकअप करताना सगळ्यात जास्त वेळ कुठे लागतो? माझं फेव्हरेट तर आय शॅडोज आहे. अच्छा. नाही पण सगळ्यात जास्त वेळ त्याच्यासाठीच लागतो आय शॅडोसाठी? नाही ते काय आहे तुमच्या प्रॅक्टिसवर आहे. ओके, ओके, ओके. तुमच्या प्रॅक्टिसवर आहे, की तुम्हाला काही-काही जणांना बेस करायला खूप वेळ लागतो. हां, हां. स्किन टोन जुळवायला. आपल्याला स्किन टोनशी काही प्रश्नच नाहीये ना. अच्छा, अच्छा, अच्छा. म्हणजे स्किन टोनचा अभ्यास माझा चांगला असल्यामुळे तो फटाफट होऊन जातो 5 मिनिटात. हे ओके. बाकीचंच असतं ते करायला वेळ जातो. अच्छा. एक असा सेलिब्रिटी ज्याचा मेकअप करायला खूप आवडतो. सांगणं कठीण आहे. तरी अं, पण मला अ, असं खरंच नाही सांगता येणार, की तुम्हाला कोणाबरोबर काम करायला जास्त आवडेल. पण सध्या म्हटलं तर सध्याच्या अटी सगळ्यात छान आहे. मला एक योगिता चव्हाण आणि रुपाली भोसले यांच्यासोबत काम करायला खूप आवडेल. पण असं कोण आहे ज्याचा तुम्हाला मेकअप करायला आवडेल? म्हणजे ज्याचा अजून केला नाहीये, पण करायला आवडेल? मग मला आवडेल माधुरी दीक्षित. हां, वन ऑफ माय फेव्हरेट. ओके. नो मेकअप लूक की ग्लॅम मेकअप? तुमचं फेव्हरेट काय? मला नो मेकअप लूकच आवडतो. ओके. रिया पंचाल यांना स्वतःचा मेकअप करायला आवडतो की दुसऱ्यांचा? दुसऱ्यांचा. बट ऑब्व्हियस. धन्यवाद मॅडम. तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप महत्त्वाची माहिती मिळाली तुमच्याकडून. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक यू सो मच निलेशजी आणि मला पण खूप आवडलं. मस्त क्वेशन छान झाले आणि ओके. सगळ्यात महत्त्वाचे अचानकपणे ते सांगितले गेले त्याच्यामुळे मला पण सरप्राईज होतं. तुमचा प्रोग्राम पण खूप छान आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर टीम एंड यू. तर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. रिया मॅडमच्या प्रवरा मेकअप स्टुडिओ आणि सलूनला नक्की भेट द्या. आणि भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.